येस. तो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजचा आपला जो प्रश्न आहे, ताकाने फॅट वाढतो का? तर तसं काही नाहीये. ताकाने फॅट वाढल्यापेक्षा मी तरी सांगेल, की ताक हे डायजेस्टिव्ह सिस्टमला चांगलं मदत करतं. आपल्या पचनक्रियेसाठी चांगलं मदत करतं. कारण की ताकामध्ये गुड बॅक्टेरिया चांगल्या प्रमाणात आहे आणि गुड बॅक्टेरिया जितक्या चांगल्या प्रमाणात आपल्या शरीराला मिळेल, तितकं डायजेशन आपलं चांगलं होतं. त्याच्यामुळं मनातून हे काढून ठेवा, की ताकाने फॅट वाढतो. उलट ताक फॅट कमी करण्यासाठी तुम्हाला मदतगार आहे. ओके. सो आजचा जो आपला टॉपिक होता, की वेळ, टाईम मॅनेजमेंट किंवा आपली दिनचर्या कशी पाहिजे, त्याविषयी आपण थोडंसं माहिती किंवा थोडंसं स्वतःला रिमाइंड म्हटलं जाईल, की रिमाइंड करून घेऊया. आपल्या लाईफस्टाईलमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये खूप सारे मूल्यवान गोष्टी असतात, जे आपल्याला रोज फॉलो करावं लागतात. रोज आपल्याला त्यांच्यासोबत राहावं लागतं. त्यामध्ये वेळ ही एक अशी गोष्ट आहे, की ती एकदा जर आपल्या हातातून गेली, तर ती परत येत नाही. त्यासाठी आपण जे काही करणार आहोत, जे काम आपलं असेल, जे रुटीन आपले असेल, त्या रुटीनला चांगल्या प्रमाणात नेणं हे आपल्या हातात असतं किंवा आपण ते करू शकतो. ओके. तसंच रोज आपल्या स्वतःसाठी किंवा रोज आपल्या दिवसभराच्या कामासाठी जी वेळ आपण देतो, तसंच स्वतःसाठी जर आपण वेळ दिली, तर मला वाटतं की जीवनाचा अर्थ सापडतो. ते बाकीच्या गोष्टी तर मी एवढ्या मोठ्या-मोठ्या सांगणार नाही. पण एवढं नक्की सांगेल की टाईम मॅनेजमेंट केला म्हणजे जीवनाचा अर्थ आपल्याला सापडतो. कारण आलेला प्रत्येक दिवस जर जात असेल आणि तो जर त्यातला स्वतःसाठी आपण काही वेळ काढत नसेल, तर फ्युचरमध्ये येणारा वेळ हा आपल्यासाठी धोकादायक असतो. याला तुम्ही ॲग्री करा अथवा नका करू, पण तो आपल्यासाठी काय असतो? धोकादायक असतो. त्यामुळं रोज स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. वेळेला एकताना थांबवता येत नाही, ना तुम्ही त्याला धरून ठेवू शकत नाही किंवा गेलेली वेळ तुम्ही परत आणू शकत नाही. म्हणून एक वेळेचा सदुपयोग करणे सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. राइट? तर ट्राय करा, की मी दिवसभरातला 24 तासापैकी 1 तास स्वतःसाठी कसा काढू शकतो. पण जर 1 तास आपण काढला, तर 1 तासामध्ये सुद्धा ते 1 तासाचा सदुपयोग मी कसा करू शकतो? नाहीतर आले, बसले, थोडंसं केलंय, चाललंय. तसं नाही. मन आहे. मन चंचल आहे, एका जागी थांबत नाही. काहीतरी नवीन, नवीन, नवीन शोधत असतं. पण त्या नवीन शोधण्याला थोडं कुठेतरी ब्रेक लावून मला वाटतं, की स्वतःच्या हेल्थसाठी आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे. जर आपल्याला वाटतंय, माझं जीवन चांगलं असावं, माझ्या जीवनात संतुलन असावे, माझं मन शांत असावे, तर आपल्याला स्वतःला टाईम मॅनेजमेंट करावंच लागेल. 24 तासातला रोज 1 तास स्वतःला द्यावा लागेल. तरच आपले रुटीन व्यवस्थित फॉलो होतील. तरच आपलं हेल्थ चांगली असेल, आपली वेल्थ चांगली असेल, आपली विचारसरणी चांगली असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मनियंत्रण आणि स्वतःचं एक अनुशासन असतं ना, रुटीन फॉलो होते आपली. ते काहीतरी एक उद्दिष्ट पूर्ण असते, ती पूर्ण व्हायला चालू होते. त्याच्यामुळं वेळ म्हणजे टाईम मॅनेजमेंट करणं सगळ्यात महत्त्वाचं. मग त्या टाईम मॅनेजमेंटमध्ये काय असेल? एक थोडक्यात रूपरेषा सांगतो. म्हणजे काही लोकांना असं वाटतं ना, की टाईम मॅनेजमेंट सांगितलं म्हणजे मला सगळंच बंद करावं लागेल का? बघा, NLP थिअरीमध्ये आहे किंवा रोज रुटीनमध्ये काय करायचं याच्यामध्ये एक विशेष सांगितलं जातं. फोन वापरत असताना काही वेळेस आपण काय करतो, चला बोर होतंय, कोणाला तरी फोन लावतो म्हणजे 1 तास आपला निघेल ह्या उद्दिष्टाने फोन लावतो. पण त्यापेक्षा त्या फोनचे काहीतरी महत्त्व ठरवा, की मला कोणाला फोन करणं गरजेचं आहे? किती गरजेचं आहे? केला तर चालेल का? नाही केला तर चालेल का? याने काय होईल, की विनाकारण काहीतरी डोक्यात घातल्यापेक्षा चांगल्या गोष्टी करायला वेळ मिळेल. म्हणून
हे पण आपण करू शकतो मोबाईल बघण्यासाठी. स्क्रोलिंग मध्ये मला काय करायचंय, काय बघायचंय, किती वेळ बघायचंय, त्याच्यावर मी अप्लाय करू शकतो का, स्वतःसाठी करू शकतो का, या गोष्टी त्यामध्ये ऍड केल्या गेल्या पाहिजे. म्हणजे मोबाईल बघण्याचं सुद्धा बेनिफिट शोधता आलं पाहिजे. नाहीतर तासन तास त्या मोबाईलवर जर बघायचंय, बसायचंय, त्या स्क्रोल करत राहायचंय, त्याला तो वेळ वाया जातो. पण तो वेळ आपल्याकडे असतो, पण स्वतःसाठी देण्यासाठी वेळ नसतो आपल्याला. राईट. त्या स्क्रोलिंग मध्ये पण तुम्ही काय बघता याच्यावर डिपेंड आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे. आणि जे लोक स्वतःची काळजी घेतात, स्वतःसाठी करतात, ते लोक ह्या टाइम मॅनेजमेंट मध्ये खूप छान प्रकारे काम करतात. त्या वेळेचा सदुपयोग करायला चालू करतात. कसं मी चांगल्या प्रकारे वापरू. तुमचं जर असं वाटतंय की आता थोडंसं मनाला फ्रेश करायची गरज आहे, तुम्ही मित्रांमध्ये जा, मित्रांना वेळ द्या. तुम्हाला वाटतंय की शरीर थकलंय, तर रिलॅक्स करा बॉडीला, त्या बॉडीला वेळ द्या. तुम्हाला वाटतं की विचारांचं काहूर खूप मनात माजलंय, खूप काहीतरी वेगळं वेगळं असं माझ्यासोबत होत आहे. निसर्गाच्या ठिकाणी जा, कुठेतरी झाडाखाली बसा, शांत राहा, कोणालाही एक शब्द न बोलता स्वतःला वेळ द्या, श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करा. त्याने काय होईल, मनात आलेले थॉट कमी व्हायला चालू होईल, जे आपल्या कामाचे नाही. निगेटिव्ह थॉट ज्याला म्हणू आपण, ते निगेटिव्ह थॉटला मॅनेज करता येतं. केव्हा? स्वतःला वेळ दिल्यावर, शांत बसल्यावर. कोण काय बोलतंय, कोण काय सांगतंय, त्याच्यापेक्षा स्वतःच्या बॉडीकडे लक्ष द्या. त्यावेळेस आपण थॉटला कमी करू शकतो. तुम्हाला जर वाटलं कुठेतरी पेन होतंय बॉडीमध्ये, सकाळचा 1 तास द्या. तुम्हाला वाटतंय का लाईफ अनबॅलन्स आहे, माझ्यासोबतच असं का होतंय, तर अर्धा तास स्वतःला मेडिटेशनसाठी द्या. स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. स्वतःची रिस्पेक्ट करायला चालू करा. त्याला वेळ द्या. त्याला थँक म्हणा. स्वतःला आपण कधी थँक म्हणा. ह्या ज्या गोष्टी आहे, यानं आपलं लाईफ पॅटर्न चेंज होतो. मग काही नियम जर आपण स्वतःला लावले, नियमित रोजच्यासाठी आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये काही नियम जर स्वतःला लावले, तर स्वतः वेळेचे मॅनेजमेंट करायला चालू होईल. काही सवयी आपल्या असतात, त्या सवयी बदलायला पाहिजे. इलेक्ट्रिक गॅजेटवर वेळ घातल्यापेक्षा काहीतरी वाचा, स्टडी करा, थोडंसं रिलॅक्स व्हा, म्हणजे आराम करा. आराम म्हटल्यावर असं नाही की लगेच चला झोपायचं आहे आता, तसं नाही. आराम म्हणजे एका जागी शांत बसा. मग चेअर असेल, तुम्ही खाली बसले असेल किंवा बेडवर लोळले असेल, झोपले असेल. पण त्यावेळेस फक्त आणि फक्त आपल्या बॉडीच्या प्रत्येक पार्टचं निरीक्षण करायचंय. आणि निरीक्षण करत असताना बॉडी शरीराला एकदम एकदम ढिलं सोडून द्यायचं. म्हणजे काय होतं, रिलॅक्स मोडमध्ये जाते बॉडी. ज्यावेळेस बॉडी रिलॅक्स मध्ये जाते, ती स्वतःला ती रिपेअर करते. हे सगळ्याला माहिती झालंच असेल आता. आणि स्वतःला जर अर्धा तास वेळ दिला मेडिटेशनसाठी, तर बाकीची थॉट आपले ऑटोमॅटिक कमी होतात. आपल्या मनात काहीतरी गोष्टी घर करतात. मी सगळ्यात छान करतो, पण मलाच सगळे का बोलतात. यासाठी मेडिटेशन हा तुम्हाला एक चांगला पर्याय आहे. शरीर आणि मनाचं जर तुम्हाला संतुलन राखायचं असेल, शरीर आणि मन याचं जर तुम्हाला संतुलन राखायचं असेल, तर तुम्हाला मेडिटेशन एक छान पर्याय. रिलॅक्समध्ये बसणं एक छान पर्याय. एका जागी शांत राहणं, निसर्गाच्या सानिध्यात राहणं, हा एक छान पर्याय त्यामध्ये आहे. ताणतणाव, स्ट्रेस, डिप्रेशन ज्यावेळेस पण तुम्हाला येतं, भीती वाटते कोणत्या तर गोष्टीची. तर भीती वाटत असल्यावर साउंड हिलिंग, तुम्हाला जर वाटतं की मला टेन्शन आलंय, स्ट्रेस आहे खूप, तुमचं आवडतं सॉन्ग ऐका, मंत्र चॅन्टिंग करा, किंवा अशी तुमची मित्रमैत्रीण की ज्यांना बोलल्याच्या नंतर तुमचं मन हलकं होतं, त्यांच्याशी बोला. याने काय होईल, स्ट्रेस कमी होईल, ताणतणाव कमी होईल, भीती कमी होईल.
आणि आपलं जे काम आहे, काम जर आपण टायमावर करत गेलो, वेळेवर होत गेलं, तर आळस जी म्हणतो ना आपण, मला ह्या गोष्टीचा आळस येतोय, याला आळस काही कमी होतो. मग आता याच्यावरती काम कसं करायचं? एक छोटी-छोटी, जास्त डीपमध्ये न जाता, एक छोट्या-छोट्या सवयी काहीतरी आपल्याला बदलायच्या असतात. जस मग त्या सवयी कशा बदलायच्या? छोटे-छोटे लक्ष्य आपल्याला आपल्यासाठी स्वतःच्या जीवनात ठेवायला पाहिजे. ते कसे? सुरुवात दिवस म्हणावं की एक वीक म्हणावं किंवा महिना म्हणावं. असे छोटे-छोटे आपल्याला रूटीन चालू करायची. पहिलं आपल्याला आपलं गरज किती आहे? म्हणजे काय आहे? कोणतं काम आपल्याला गरजेचं आहे? काय करायचंय? ते काम मी किती वेळ करायचंय? मग तुमचं घरचं काम असेल, ऑफिसचं काम असेल, काहीतरी तुम्ही बाहेर वर्क करत असाल त्याच्याविषयी काम असेल, स्वतः काही शिकत असाल ते असेल. म्हणजे याला टाईम मॅनेजमेंट करा. टाईम मॅनेजमेंट केलं ना, अशक्य काहीच नाहीये. मी माझ्याहून सांगतो, म्हणजे कोणाला, म्हणजे दुसऱ्याचं उदाहरण देण्यापेक्षा मी स्वतःचं उदाहरण देतो. माझ्यासारख्या व्यक्तीनं, मी स्वतःचं काही असं मोठं सांगत नाही, पण मी जर ठरवलं, तर माझ्याकडून म्हणजे शक्य काही नाहीये. दिवसभराचा स्टँडिंग जॉब आहे. शरीर थकतंय, बॉडी पेन होते. सर्वांची होते, माझी पण होते, कारण मी पण सर्वांसारखाच एक मनुष्य आहे, सजीव आहे. होतं. सकाळची रुटीन आहे, 5 वाजता उठायचं, 5:15 5:30 पर्यंत रेडी व्हायचं. म्हणजे 5 ला शार्प उठत नाही. म्हणजे असं काही भ्रम नका ठेवू, की मी 5 ला शार्प उठतो. 5-10 मिनिट प्लस मायनस होतात. कधी-कधी लेट होतात. कोमल मॅडम बिचारा फोन करतात, "सर उठा, टाईम झालाय." सकाळी उठून मेडिटेशन, त्याच्यानंतर वर्कआउट, त्याच्यानंतर हेल्थ टॉक अर्धा घंटा, त्याच्यानंतर सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी. आपलं सगळं बंद झाल्याच्या नंतर मी सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी, मला 1 तास जातो जवळपास. कारण सोशल मीडियावर मी एवढं स्ट्राँग नाहीये. मग कंटेंट बनवायचे, काहीतरी नवीन द्यायचंय सोशल मीडियाला. मी Insta असेल, Facebook असेल, WhatsApp स्टेटस असेल, काहीतरी नवीन द्यायचंय. तर त्यासाठी मला 1 तास जातो. म्हणजे 7 ते 7:30च्या दरम्यान किंवा पावणे 8च्या दरम्यान जर आपला कॉल थांबत असेल, तिथून पुढे 1 तास जातो. म्हणजे पावणे 9, त्याच्यानंतर फ्रेश व्हायचंय, त्याच्यानंतर जॉबला जायचंय. जॉबला गेल्याच्या नंतर तिथले पूर्ण काम करायचे. स्टँडिंग जॉब आहे किंवा प्रत्येक कामावर, मुलांवर लक्ष द्यायचं. हे सगळं करून परत वापस घरी यायला मला संध्याकाळचे 7 होतात. मग संध्याकाळचे 7 झाले. आता मला तुम्हाला काय द्यायचंय, ही स्टडी रात्री 8 ते 9च्या दरम्यान करायची आहे. त्यानंतर 1 तास स्वतःला द्यायचा आहे आणि रिलॅक्स मोडमध्ये झोपेसाठी जायचं. म्हणजे एक टाईम ठरलेला आहे. यातून मला कोणाला भेटायचंय, कोणाला काही सांगायचंय, हे पण मी करत असतो. म्हणजे ठरवलं तर अशक्य काही नाही, आणि नाही ठरवलं तर शक्य काहीच नाही. म्हणजे आपल्याकडे टाईमच नाहीये. म्हणून आपले जे काम आहे त्याची लिस्ट बनवा, की मला हां, चला एकदम खास गरज कोणती आहे? जरुरी काय आहे? कोणतं काम मला फर्स्ट करायचंय ते, त्याच्यानंतर कोणतं काम थोडंसं लेट केलं तर चालेल ते, आणि त्यानंतरचं कोणतं काम असेल, जे आज नाही केलं तरी चालेल. यानं काय होईल, जे गरजेचे आहे, जे पाहिजे मला, ते मी आताच करणार. जे आता लगेच गरजेचं नाही, ते 2 किंवा 4 तासांनी करणार. याची एक लिस्ट करायची किंवा आपल्या माइंडमध्ये ठेवायची, चला आज मला काय करायचं आहे. त्यानंतर जो आपला वेळ स्क्रोलिंगमध्ये जात असेल, त्या स्क्रोलिंगच्या वेळेपेक्षा आपण स्वतःला कुठेतरी शांत एका जागी बसा. तुम्ही म्हणाल, की माझ्या आजूबाजूला तर खूप अ, वर्दळ आहे, नाही बसू शकत. ओके. हेडफोन आजकाल सगळ्यांकडे असतात. कानाला लावा, जिथं आहे तिथे शांत बसा. श्वासावर लक्ष द्या. विचार काय येत्या मनात येऊ द्या. त्याच्यावर फोकस नका करू. आपल्या श्वासावरती फोकस करा. म्हणजे थोडंसं रिलॅक्स व्हायला चालू होईल माइंड. यानं काय होईल, जर माइंड रिलॅक्स झालं, तर आळस नावाचा शत्रू कमी होतो. थकवा असलेला कमी होतो, माणूस फ्रेश होतो.
मग त्यासाठी घडी घडी ब्रेक घेणं गरजेचं आहे. म्हणजे लॉंग 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 ब्रेक घेणं गरजेचं नाहीये. तर शॉर्ट ब्रेक घेणं यासाठी खूप छान आहे. वेळेवर जेवणं, वेळेवर उठणं, वेळेवर आपलं काय असेल, हे सगळ्याचं जर आपण वेळेवर करायला चालू केलं तर आपल्याकडे वेळ खूप आहे. अशक्य काही नाहीये. जसं आपण सांगतो की रोज सकाळी 5 वाजता उठणं किंवा 5:30 वाजता उठणं, ते उठल्याच्या नंतर आपला योग असेल, व्यायाम असेल, त्याच्यानंतरचं 6, 6:30 किंवा 7च्या दरम्यान आपला ब्रेकफास्ट असेल. 7 वाजता, 8 वाजता तुम्ही जॉबला जातात, ते टायमावर जाणं पोहोचणं. दुपारचं जेवण तुम्हाला टायमावर करणं आहे. जॉबवर गेल्यावर तर तुम्हाला कोणी म्हणणार नाही थोडंसं बसा, काम नंतर केलं तर चालेल. तिथे तर वेळेवर सगळंच पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, या सगळ्या जर आपण टाइम मॅनेजमेंट केला, तर आपल्याकडे खूप सारी वेळ आहे. आपण ती कंप्लेंट करणार नाही, की माझ्याकडे टाईम नाहीये. प्रत्येकासाठी सारखाच टाईम आहे. फक्त आपल्याला ठरवायचं की मला टाईम कसा काढायचा आहे. राइट? तर टाईम मॅनेजमेंटमध्ये एक छोटंसं होतं, जे तुम्हाला सांगितलं. हा ह्या प्रकारे जर तुम्ही टाईम मॅनेज केला, तर दिवसातले 24 तासापैकी नक्कीच 2 तास स्वतःला आपण देऊ शकतो. सगळे कामं उरकवून.